वेलकम स्टुडंट. आज आपण लेसन नंबर 3 मधला नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तो म्हणजे स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. एखादी केमिकल रिॲक्शन दिल्यानंतर ती रिॲक्शन कशी बॅलन्स करायची, त्याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप आपण वन बाय वनच बघणार आहोत. बघा, अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड बाय स्टेप. एखादं केमिकल इक्वेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे बघितलं होतं, अनबॅलन्स्ड इक्वेशनमध्ये बघितलं होतं. जर एखादं इक्वेशन कसं असेल किंवा केमिकल रिॲक्शन आहे, ती केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल इक्वेशन अनबॅलन्स असेल तर ते आपल्याला बॅलन्स करण्यासाठी दिलं असेल तर काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप बाय स्टेप जावं लागतं. अ ट्रायल अँड एरर मेथड लक्षात द्या इकडे. अ ट्रायल अँड एरर मेथड इज यूज्ड फॉर दिस पर्पज. ही जी केमिकल इक्वेशन बॅलन्स केलं जातं त्याच्यासाठी जी मेथड आहे ते मी हायलाईट केली बघा. अ ट्रायल अँड एरर मेथड असं म्हटलं जातं. ठीक आहे. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल आहे ते आपण इथं आज मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे किंवा बॅलन्स करून दाखवणार आहे. बघा, एक्झाम्पल असं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड हे दोन रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्ट मात्र काय तयार झाले, सोडियम सल्फेट प्लस वॉटर. रिॲक्टंट इज सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड. त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं आहे, सोडियम सल्फेट अँड वॉटर तयार होतं आहे. ठीक आहे. मग आता ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितले की जे केमिकल इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला म्हणजे जे काही वर्ड इक्वेशन आहे, वर्डमध्ये दिलं ना तुम्हाला, त्याचं रूपांतर कशामध्ये करून घ्यायचं, केमिकल इक्वेशनमध्ये करून घ्यायचं. जे वर्ड इक्वेशनमध्ये दिलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये किंवा तेच इक्वेशन तुम्हाला केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सोडियम हायड्रॉक्साईड जे वर्डमध्ये दिलेलं आहे त्याचं फॉर्म्युला आपल्याला लिहायचं आहे NaOH. सल्फ्युरिक ॲसिडचा H2SO4 बरोबर आहे. आणि रिॲक्शन झाल्यानंतर आपण काय सांगतोय, सोडियम सल्फेट तयार होतं आहे म्हणजे Na2SO4. ओके, Na2SO4 प्लस H2O हे प्रोडक्ट झाले. समजा जर तुम्हाला रिॲक्शन अशीच दिली असेल म्हणजे केमिकल इक्वेशन दिलं असेल आणि ते तुम्हाला बॅलन्स करायला सांगितलं असेल तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे जे इक्वेशन आहे जे दिलेलं आहे ते पहिली स्टेप अशी असते सॉल्व करत असताना ते जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज तुम्ही तुमच्या आन्सर पेपरवर लिहून घ्यायचं. ओके, म्हणजे वर्ड इक्वेशनमध्ये असेल तर ते केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचं. केमिकल इक्वेशनमध्ये दिलं असेल तरी ते पुन्हा तुम्ही सॉल्व करत असताना पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही ॲज इट इज ते इक्वेशन पेजेसवर किंवा आन्सर पेपरवर लिहून घ्यायचं. ओके, ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय बघा, सेकंड स्टेपमध्ये आपण ह्या इक्वेशन 10 घेतलेली आहे, जे तुम्हाला दिसते इक्वेशन 10. ह्या इक्वेशन 10मध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ व्हॅरियस एलिमेंट, तुम्हाला इथं वेगवेगळे एलिमेंट दिसतात. फॉर एक्झाम्पल, सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, पुन्हा इथं हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे एलिमेंट्स आणि त्याचे ॲटम दिसतात. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट ऑन द टू साइड्स ऑफ इक्वेशन. मग इथं तुम्हाला एक कॉलम करावा लागतो. बघा, अशा पद्धतीने तुमचा कॉलम येणार आहे. कॉलम कसं असणार आहे तर एका रोमध्ये तुम्ही एलिमेंट लिहिणार आहे, दुसऱ्या रोमध्ये रिॲक्टंट म्हणणार आहे जे लेफ्ट साईडला असणार आहे आणि इकडं प्रोडक्ट लिहिणार आहात जे कुठं असतात, राईट साईडला असतात. बघा, 3 कॉलम करायचे, एलिमेंट, रिॲक्टंट, प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम. आता एलिमेंट्स कोणकोणते ते ओळखता आले पाहिजेत. बघा, एन सेपरेट नाही आहे किंवा एन जर नुसतं आपण म्हटलं असतं तर नायट्रोजन असतं, पण त्याच्याबरोबर ए आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला आहे तो सोडियमचा आहे, Na एलिमेंट आहे. देन OH हा एक नाही आहे, यातला ऑक्सिजन वेगळा आहे आणि हायड्रोजन वेगळा आहे. सो ऑक्सिजन, हायड्रोजन. आता हायड्रोजन ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे त्यामुळे डबल लिहायची गरज नाही आहे. सल्फर आहे, हा लिहून घेतला. ऑक्सिजन पुन्हा आहे, तो ऑक्सिजन पुन्हा लिहायची गरज आहे का रे? नाही, ऑक्सिजन पुन्हा लिहिण्याची गरज नाही कारण आपण इथे घेतलं. आणि प्रोडक्टमध्ये पण तेच एलिमेंट आहेत, नवीन एलिमेंट तयार नाही. तर त्यामुळं 4च एलिमेंट आहे जे रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये आहे. आता Na हा जो एलिमेंट आहे तो रिॲक्टंटमध्ये 1 आहे. ओके, रिॲक्टंटमध्ये तुम्हाला कसा दिसतोय, तो 1 दिसतोय.
प्रोडक्टमध्ये सुद्धा किती आहे रे, 1च आहे. सो नंबर ऑफ एलिमेंट, इथं नंबर ऑफ एलिमेंट जो आहे तो 1 आहे. प्रोडक्टमध्ये मात्र 2 आहेत. सॉरी, प्रोडक्टमध्ये 2 आहेत. Na2 लिहिलेलं आहे, प्रोडक्टमध्ये 2 आहेत. ठीक आहे. बघा मी काय सांगते, सोडियम लेफ्ट साईडला म्हणजे रिॲक्टंटमध्ये एकच आहे, पण प्रोडक्टमध्ये 2 आहे. नेक्स्ट ऑक्सिजन एलिमेंट. ऑक्सिजन एलिमेंट आता तुम्ही म्हणाले इथं 1 आहे, पण इथे फक्त 1 नाही आहे. ओके, पण इथे पण आहे. सो हा 1 आणि हे 4 असे मिळून किती झाले रे, 5 झाले. सो रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन 5 आहे. मग आपण प्रोडक्टमध्ये बघूया, प्रोडक्टमध्ये किती आहे, तर ऑक्सिजनचे हे 4 आहे आणि हा 1 आहे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 5च एलिमेंट्स मिळतात. ओके, ॲटम मिळतात, 5 ॲटम मिळतात त्या एलिमेंटचे. नंतर हायड्रोजन बघा, हायड्रोजन इथं 1 आहे, इथे 2 आहेत, 2 आणि 1 3. ओके, सो हायड्रोजनची संख्या आपण 3 लिहिली इथे. प्रोडक्टमध्ये बघूया, हायड्रोजन किती आहे रे, फक्त 2च आहे. सो हायड्रोजन इज 2 हिअर. ओके, नाव नेक्स्ट सल्फर राहिला. सल्फर इथे रिॲक्टंटमध्ये 1 आहे, प्रोडक्टमध्ये सुद्धा 1च आहे, सिंगल प्रोडक्टमध्ये पण आहे. ओके, नाव सी. आता जर आपण टेबल, तुम्हाला हा टेबल आखावा लागतो. टेबलमध्ये 3 रो करणारे, एलिमेंट्स लिहिणार आहे, जेवढे एलिमेंट्स आहेत ते लिहिणार आहे आपण. रिॲक्टंट लेफ्ट हँड साईड आणि प्रोडक्ट राईट हँड साईड. टेबल जर केला तर तुम्हाला इझिली सॉल्व करायला सोपं जातं. म्हणजे आता बघा, ज्यावेळेस आपण चार्ट बघतो किंवा हा टेबल बघतो, त्या टेबलमध्ये असं लक्षात येतं की इथं ऑक्सिजन आणि सल्फर, ऑक्सिजन आणि सल्फर बॅलन्स्ड आहे, म्हणजे 5 आहे. सल्फर 1 आहे. पण सोडियम आणि हायड्रोजन मात्र अनबॅलन्स्ड आहे. तो आपल्याला बॅलन्स करायचा आहे. मग बॅलन्स करत असताना आपण काय करतोय, कोणत्या तरी यातला एक एलिमेंट घेतोय. आता बरोबर, इथपर्यंत ही झाली स्टेप 2. स्टेप 2मध्ये आपण काय केलं, आता आपल्याला काय दिसतात, इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट ऑन द 2 साईड आर नॉट सेम. इट मीन्स दॅट द इक्वेशन 10 इज नॉट बॅलन्स्ड. इथं आपल्याला दोन्हीकडं सारखेच ॲटम्स मिळत नाहीत, म्हणून ही रिॲक्शन बॅलन्स नाही. मग आता ही रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची असेल तर स्टेप 3 येते. कोणती स्टेप 3 येते बघा, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग द इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम. मग तुम्ही तर कन्फ्यूज होता की नक्की सोडियमला बॅलन्स करायचं पहिल्यांदा का हायड्रोजनला करायचं. बघा, सोडियमला करणार का हायड्रोजनला करणार. मग इथे तुम्ही जनरली मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम जिथं असतील ती सुरुवात आपण करूया. पण ॲक्च्युली तुम्हाला इथे सोडियमच्या ऐवजी सोडियम इथं मिनिमम आहे, हायड्रोजनच्या ऐवजी काय केलं आहे, सोडियम बॅलन्स केलं आहे. ठीक आहे. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम. मोरेवर इट इज कन्व्हिनियंट टू द फर्स्ट कन्सिडर. किंवा इथे त्यांनी म्हटलं की पहिला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट सोपा पडतो. जे काही पहिला एलिमेंट त्यातला कुठला होता, सोडियम होता. सो आपण पहिला एलिमेंट काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे. ओके, विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ ॲटम ऑन द 2 साईड. ज्याचे दोन्ही बाजूला ॲटम कसे असणार आहेत, अनइक्वल असणार आहेत. ओके, मग आता इथे काय करायचं, तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा आपण एक कॉलम आखायचा. ह्या स्टेप्स लिहायच्या नाहीत. बघा, पहिली स्टेप रिॲक्शन ॲज इट इज लिहून घ्यायची. वर्ड इक्वेशनमध्ये असेल तर ती केमिकल इक्वेशन फॉर्म्युलामध्ये लिहून घ्यायची. नंतर हा टेबल येणार आहे तुमचा. ह्या टेबलमध्ये तुम्ही बॅलन्स आहे किंवा नाही ते बघणार आहे. आणि मग स्टेप 3मध्ये मात्र, स्टेप 3मध्ये आपल्याला कोणता बॅलन्स करायचा आहे, त्यामुळे हे सगळं काही लिखाण करायचं. पुन्हा एक टेबल आखायचा. टेबलमध्ये काय करणार, 3 कॉलम इथेही करणार आहे आपण. पहिल्यामध्ये नंबर ऑफ सोडियम ॲटम. आता मी तर पर्टिक्युलर सोडियम असं काय लिहिलं, तर सोडियम यासाठी लिहिले की आपण इथं बॅलन्स फक्त सोडियम करणार आहे. ॲट अ टाईम आपण सोडियम आणि हायड्रोजन बॅलन्स करत नाही आहे, आपण इथं सोडियमचा बॅलन्स करणार आहे. सो नंबर ऑफ सोडियम ॲटम इनिशियली सुरुवातीला किती होते, रिॲक्टंटमध्ये 1 आहेत, प्रोडक्टमध्ये किती आहेत, 2 आहेत. बघा, इनिशियली रिॲक्टंटमध्ये 1 आहेत, प्रोडक्टमध्ये 2 आहेत. याचा अर्थ आपल्याला हे बॅलन्स करायचं आहे. टू बॅलन्स करण्यासाठी ह्या 1ला
आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून आन्सर 2 येईल? तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा लक्षात द्या सगळ्यांनी. इथे इनिशियली 1 आहे रिॲक्टंटमध्ये, प्रोडक्टमध्ये 2 आहेत. बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ह्या 1ला कितीने मल्टिप्लाय करावे लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल. म्हणजेच पुन्हा एवढे येणार आहेत प्रोडक्टमध्ये येणार आहेत. मग ज्यावेळेस आपण फक्त इथं म्हणजे इथं फक्त टेबलमध्येच 2 ने मल्टिप्लाय करायचं नाही. फक्त लक्षात करायचं की आपल्याला ह्या सोडियम जो आहे, जो रिॲक्टंटमध्ये बघा, जो सोडियम रिॲक्टंट प्लेसला आहे त्या सोडियमला किंवा तो सोडियम आहे त्या सोडियमच्या ॲटमला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तेव्हाच तो बॅलन्स होणार आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा शॉर्टमध्ये जनरली वाचते फक्त मी. देर आर 2 कंपोनंट Na2SO4 and H2SO4 which contain maximum number that 7 atom each. Any one of them can be selected. Select the compound Na2SO4. Further select sodium for balancing as the number of atom of sodium in this compound is unequal on the two side. इथं आपण कुणाला बॅलन्स करतोय? सोडियमला. एवढं सगळं लिहायचं नाही तुम्हाला, फक्त तुम्हाला बॉक्स करायचे. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इट शुड बी रिमेंबर दॅट द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज. हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे की इथं ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ ॲटम वाढवताय, नंबर ऑफ ॲटम ज्यावेळेस वाढवताय तेव्हा असं लक्षात घ्यायचं की जे तुम्ही ते 2, 4 काय पुटअप करणार आहे ते पुटअप केल्यामुळं त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची. बघा, इट शुड बी रिमेंबर दॅट बॅलन्सिंग करत असताना असं लक्षात घ्यायचं की जे कंपाऊंडचा फॉर्म्युला आहे, द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज व्हाईल बॅलन्सिंग द नंबर ऑफ ॲटम. इट मीन्स दॅट, फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले बघा, इट मीन्स दॅट हिअर टू मेक द नंबर ऑफ सोडियम ॲटम इन द रिॲक्टंट टू. आता आपण बघितलं की सोडियम जो आहे रिॲक्टंटमध्ये जर आपल्याला 2 आणायचे असतील, 1 आहे बरोबर आहे, रिॲक्टंटमध्ये 1 आहे, आपल्याला 2 आणायचं असेल तर द फॉर्म्युला NaOH कॅनॉट बी चेंज Na2OH. म्हणजे हा NaOH जो फॉर्म्युला आहे इथं तुमच्या रिॲक्टंटमध्ये, तिथं तुम्ही Na2OH लिहू शकत नाही, कारण हा फॉर्म्युला कंपाऊंडचं नावच चेंज होते, कंपाऊंडच चेंज होते. मग हे 2 कुठं प्लेस करायचे? हे 2 Na अगोदर प्लेस करायचे. ओके, म्हणजेच हा जो 2 आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे, हे 2 Na खाली न लिहिता त्याच्या समोर लिहायचे. म्हणजे इन्स्टेड ऑफ Na2OH तुम्ही कसं लिहू शकता रे? हे जे 2 आहेत हे 2 कुठं करणार आहे तुम्ही? NaOHच्या आधी लिहिणार आहे. NaOH कॅनॉट बी चेंज टू Na2OH. ट्वाईस NaOH म्हणू शकता, पण Na2OH हे कधीही होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. कंपाऊंड बॅलन्स करत असताना कंपाऊंडचा फॉर्म्युला चेंज करायचा नाही. इथे बघा, आता आपण 2 जे होते ते 2 इथं न लिहिता बॅलन्स रिॲक्शन करत असताना हे 2 पुढं लिहिलेत ना. इथे खाली लिहिलेत का आपण? नाही, नाहीतर कसं झालं असतं? Na2OH झालं असतं. ओके, आता ही आपण चार्टप्रमाणे बॅलन्स करून घेतला. आता बघा इथं सोडियमचे 2 आहेत, सोडियमचे 2 आहेत, इथंही सोडियमचे काय आहेत? 2 आहेत. तुम्ही म्हणाल इथं Na2 का लिहिलंय? ओके, इथं Na2 का लिहिलंय? तर हा Na2SO4चा फॉर्म्युला आहे. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, ह्याचा फॉर्म्युला आपण चेंज करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय लिहिणार आहे? तर ट्वाईस NaOHच लिहिणार आहे. ठीक आहे. आता पुन्हा ही रिॲक्शन बॅलन्स आहे का नाही बघायची. हे काही लिहायची गरज नाही. चेक वेदर द इक्वेशन 10 डॅश इज बॅलन्स्ड ऑर नॉट. ही रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही हे लिहायची गरज नाही. आपल्याला पुन्हा टेबल आखावा लागणार आहे. टेबल अशा पद्धतीनं जसं मगाशी होता त्या पद्धतीने आपण टेबल करणार आहे. हे काहीही तुम्हाला लिहायचं नाही. कडेचं टेबल आखायचा. टेबलमध्ये पुन्हा मगासारखं एलिमेंट्स 4 लिहून घ्यायचे. रिॲक्टंट, प्रोडक्ट, लेफ्ट साईड, राईट साईड. ठीक आहे. आता बघा, Na चे 2 आहेत, नंबर ऑफ ॲटम Na चे 2 आहेत, पुन्हा प्रोडक्टमध्ये पण 2 आहेत बरोबर आहे. नंतर ऑक्सिजनचे, ऑक्सिजन मोजा आता बरं. इथं ऑक्सिजनचा 1 नाही आहे, हे 2 आहेत. हे समोर जे आपण 2 लिहिलेले आहेत
ते Na ला मल्टिप्लाय आहेत, ऑक्सिजनला मल्टिप्लाय आहेत, हायड्रोजनलाही मल्टिप्लाय आहेत. म्हणजे इथं ऑक्सिजन एक नाही आहे. किती झाले ऑक्सिजन इथं? 2 झाले आणि इथले 4. असे मिळून टोटल ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये किती झाले रे? 6 झाले. 6 कसे झाले कळाले? हे 2 आहेत, हे ऑक्सिजनला कसे आहेत? फक्त सोडियमला मल्टिप्लाय नाही, आपण सोडियमला बॅलन्स करायला गेलो, पण इथं नंबर ऑफ ऑक्सिजन आणि हायड्रोजन इन्क्रीज झाले. म्हणजे ऑक्सिजन 6 होते, 6 झाले आता. प्रोडक्टमध्ये किती आहेत बघा, हे 4 आहेत आणि इथे 1 आहे. ऑक्सिजनची संख्या किती झाली रे? 5 झाली. हायड्रोजन किती आहे? 1 आहे आणि इथे 2. 2 and 1 3. ओके, 3 म्हणता येईल का? नाही, कारण इथं हायड्रोजनचा 1 नाही, हायड्रोजनच्या पुढं 2 आहे. म्हणजे याचा अर्थ हायड्रोजनचे 2 आणि हे हायड्रोजनचे 2 रिॲक्टंटमध्ये टोटल झाले 4. नीट समजून घ्या. रिॲक्टंटमध्ये हे 2 ह्या Hला मल्टिप्लाय म्हणजे हायड्रोजनचे 2, इथे H2SO4 मध्ये असणारे हायड्रोजनचे 2, असे 2 अधिक 2 4 हायड्रोजन रिॲक्टंटमध्ये झाले. प्रोडक्टमध्ये बघूया चला. प्रोडक्टमध्ये 2च आहेत, H2, दुसरीकडे कुठे नाही आहेत. त्यामुळं प्रोडक्टमध्ये किती आहेत रे? 2च आहेत. सल्फरमध्ये काही चेंज नाही. सल्फर पहिल्यांदाही 1 होता रिॲक्टंटमध्ये, प्रोडक्टमध्ये सुद्धा 1 आहे. बघा, आपण सोडियमला बॅलन्स करायला गेलो आणि जो ऑक्सिजन बॅलन्स्ड होता तो इम्बॅलन्स झाला किंवा अनबॅलन्स्ड झाला. मगाशी ऑक्सिजन 5 होते, पण सोडियमला बॅलन्स करत असताना आपण 2 त्याच्या समोर ठेवले आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन इन्क्रीज झाले. मग आता इथे पुन्हा ठरवायचं, इथं रिॲक्शन बॅलन्स आहे का? नाही, अजूनही रिॲक्शन कशी आहे? इम्बॅलन्स आहे. ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा एक हा टेबलच आखायचे फक्त, बाकी काही लिहायचे नाहीत. मग टेबलमध्ये आपण इथं डिसाईड करायचं की कोणाला बॅलन्स करणार आहे आपण. 2 इम्बॅलन्स आहेत, एक आहे ऑक्सिजन आणि दुसरा आहे हायड्रोजन. मग आणि जनरली पहिल्यांदा कोणते घेतलेत रे? कोणता केलाय? तर हायड्रोजन केलाय. ओके, कोणता केलाय? हायड्रोजन केलेला आहे. मग त्या हायड्रोजन जर बॅलन्स केला तर त्यासाठी पुन्हा टेबल आपल्याला आखावं लागणार आहे. नंबर ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इनिशियली सुरुवातीला किती आहेत? 4 आहेत. सुरुवातीला किती आहेत रे? 4 आहेत. आणि म्हणजे रिॲक्टंटमध्ये 4 आहेत, प्रोडक्टमध्ये किती आहेत? सुरुवातीला 2 आहेत. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागणार आहे? ह्या 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हाच इक्वल होणार आहे. म्हणजे इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. ह्या 2ला प्रोडक्टमध्ये असणारा जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून हायड्रोजन किती होतील? 4 होतील. ठीक आहे, ह्या 2ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 2. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोडक्टमध्ये जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बॅलन्स्ड इक्वेशन कसं येणार आहे बघा, तुम्ही लिहून घ्यायचं आहे ते ट्वाईस NaOH. ओके, आपण आता प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये काही चेंजेस करत नाही आहे, कारण चेंज करायचा आहे तो प्रोडक्टमध्ये. मग अशी चेंज करायचा होता तो रिॲक्टंटमध्ये होता, आता चेंज करायचा आहे तो प्रोडक्टमध्ये चेंज करायचा आहे. Na2SO4 आहे तसं लिहिलं, फक्त मग अशी H2O होतं, त्याच्या ऐवजी आपण काय लिहिलं? ट्वाईस H2O लिहिलं. काय लिहिलं? ट्वाईस H2O लिहिलं. येते लक्षात? म्हणजेच इथं ट्वाईस H2O म्हणजे बघा पुन्हा हायड्रोजन बॅलन्स झाला. आता बघा बरं, बॅलन्स आहे का नाही इक्वेशन? बघा, सोडियमचे 2, इथे सोडियमचे 2, ऑक्सिजनचे 2 आणि हे 4, 6 झाले. इथं सुद्धा हे 4 आणि हे 4 आहे, हे 4 आणि हे 2 ऑक्सिजनचे 6 झाले. ओके, नंतर हायड्रोजनचे किती झाले रे? हे हा 2 सॉरी, आणि हायड्रोजनचे 2, इकडचे 2 आणि 2 4 झाले. इथं सुद्धा हायड्रोजनचे 4 झाले. सल्फरमध्ये सुद्धा काही चेंजेस नाही, 1. म्हणजे जेवढे ॲटम एलिमेंट्सच्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये आहेत ते आता बॅलन्स झाले आणि मग ही रिॲक्शन बॅलन्स झाली. बघा, सुरुवातीची रिॲक्शन काय होती? सुरुवातीची रिॲक्शन NaOH प्लस H2SO4
काय तयार झालं होतं, Na2SO4 प्लस H2O तयार झालं होतं. ही रिॲक्शन बॅलन्स नव्हती. लास्टला आपण ही रिॲक्शन बॅलन्स केलेली आहे आणि ती आपल्याला अशी मिळालेली आहे, ट्वाईस NaOH प्लस H2SO4 काय देते आपल्याला ते, Na2SO4 प्लस ट्वाईस H2O. ठीक आहे. समजा आपल्याला इथं ऑक्सिजन जर इन्क्रीज करायचं असेल, दोन्ही वाढवायचं असेल, तर ह्या ओच्या समोर नाही लिहायचं, कारण हा H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड होणार आहे. जरी आपल्याला ऑक्सिजन वाढवायचं असेल तरी तो कुणाच्या पुढं लिहायचा, हायड्रोजनच्या पुढं लिहायचा. कारण मगाशी आपण बघितलं की आपण हे बॅलन्सिंग करत असताना त्या केमिकलचा किंवा त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय म्हणलं आहे, आयडेंटिफाय द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ इक्वेशन 6. आता इक्वेशन 6 पाठीमागच्या याच्यावर आहे. इक्वेशन 6मध्ये काढून बघा तुम्ही, इक्वेशन 6मध्ये रिॲक्टंट कोणते आहेत आणि प्रोडक्ट कोणते आहेत. ठीक आहे. सेकंड बी क्वेश्चन, राईट डाऊन द स्टेप इन बॅलन्सिंग द इक्वेशन. तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे, सगळ्या नोटबुकमध्ये ही सोडवायची. बघा रिॲक्टंट काय आहे, रिॲक्टंट काय आहे, नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस काय तयार झाला, अमोनिया तयार झाला. इथं NH3 म्हटलं. ठीक आहे. NH3 जो गॅस असणार आहे. मग ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायची. खूप रिॲक्शन बॅलन्स करायला दोनच रिॲक्टंट आहेत आणि प्रोडक्ट मात्र एक आहे. त्यामुळं तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. पहिल्यांदा स्टेप आपली अशी येणार आहे की रिॲक्शन ॲज इट इज तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेणार आहे. पुन्हा तुम्ही कॉलम आखणार आहे. कॉलममध्ये दोनच एलिमेंट असणार आहेत, नायट्रोजन आणि हायड्रोजन. रिॲक्टंटमध्ये नायट्रोजन 2 आहेत आणि प्रोडक्टमध्ये नायट्रोजन एकच आहे. रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन 2 आहे, प्रोडक्टमध्ये हायड्रोजन 3 आहेत. म्हणजे दोन्हीसुद्धा इम्बॅलन्स आहेत. मग इथं पहिल्यांदा तुम्ही नायट्रोजन करा. नायट्रोजन प्रोडक्टमध्ये 1 आहे, रिॲक्टंटमध्ये 2 आहे. म्हणजे इथल्या 1ला पुन्हा कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 2ने मल्टिप्लाय करणार. 2 आपण इथं N2H3 लिहू शकत नाही म्हणून आपण 2 कुठं लिहिणार, पुढं लिहिणार. आता नायट्रोजन बॅलन्स झाला, इकडे 2 झाले, इकडे 2 झाले, पण हायड्रोजन मात्र इम्बॅलन्स झाला. कारण हायड्रोजन आता किती झाले रे, 6 झाले, कारण इथं पुढं 2 लिहिले, इथं 3 आहे. 3 दुनी 6 गुणाकार करतो आपण, बेरीज करायची नाही. H3 हायड्रोजनचे 3 आणि पुढचे 2 हायड्रोजनचे 6 झाले आणि इकडं हायड्रोजनचे किती आहेत रे, 2च आहेत. मग पुन्हा तुम्हाला इथं प्रोडक्टमध्ये हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. हायड्रोजनला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 3 हे कुठं लिहावे लागतील, हायड्रोजनच्या समोर लिहावे लागतील. म्हणजेच बॅलन्स्ड रिॲक्शन कशी असेल बघा, नायट्रोजन N2 प्लस थ्राईस H2 3 H2 हे 3 पुढे येणार आहेत. इट गिव्ज किती मगाशी आपण वाढवले होते, 2 वाढवले होते, 2NH3 ही तुमची रिॲक्शन बॅलन्स्ड रिॲक्शन झाली. ठीक आहे. आता हे खालची रिॲक्शन तुम्ही स्वतः बॅलन्स करायच्या दिलेल्या आहेत. राईट डाऊन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. कॅल्शियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड. कॅल्शियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड काय तयार झालं, कॅल्शियम सल्फेट प्लस हायड्रोजन क्लोराईड. ठीक आहे. कॅल्शियम क्लोराईड आणि CaCl2 सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 काय तयार झालं आहे, कॅल्शियम सल्फेट तयार झालेलं आहे. आता सल्फेट म्हटलं की तुम्ही काय वापरता, SO4 वापरताय, म्हणजे CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराईड, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडसुद्धा म्हणतो, म्हणजे HCl असं म्हणतो. ही रिॲक्शन बॅलन्स करायची. नंतर अजून काही फिजिकल स्टेट लिहायचे आहेत. म्हणजे इथं जी काही रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनच्या फिजिकल स्टेट रिॲक्ट आणि प्रोडक्टच्या लिहायचे आहेत. इथं रिॲक्शन बॅलन्स करायची नाही आहे, तुम्हाला त्याच्या फिजिकल स्टेट लिहायचे आहेत. म्हणजे SO2 सल्फर डायऑक्साईड हा काय रे, गॅस आहे. H2S हायड्रोजन सल्फाईड हा सुद्धा गॅस आहे. सल्फर हा काय गॅस नाही आहे, हा काय असणार आहे, सॉलिड असणार आहे. आणि H2O लिक्विड आहे. त्या पद्धतीने खालीसुद्धा तुम्हाला लिहावं लागेल. ओके. म्हणजेच इथं आपण केमिकल रिॲक्शन बॅलन्स केली.
we saw that in a chemical reaction, reactants get converted into new substance called product. केमिकल रिॲक्शन होत असताना आपण काय बघितलं की रिॲक्टंट जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन नवीन प्रोडक्टमध्ये होतं, नवीन सबस्टन्सेसमध्ये होतं, त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो. ड्युरिंग दिस केमिकल बॉन्ड इन द रिॲक्टंट ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म. केमिकल रिॲक्शन होत असतं किंवा रिॲक्टंटमध्ये जे काही केमिकल बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि नवीन केमिकल बॉन्ड्स फॉर्म होतात. So as to transform the reactant into product, in this chapter we will be studying the types of reaction in detail. आता फक्त आपण रिॲक्शन बॅलन्स कशी करायची किंवा रिॲक्शन बॅलन्स करण्याच्या स्टेप्स कशा आहेत त्या बघितल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन, एकूण 4 टाईप्स आहेत केमिकल रिॲक्शनचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या डायजेस्टमध्ये म्हणजेच जे काही तुमचं टार्गेट असेल किंवा कोणतंही नवनीतचं डायजेस्ट असेल त्याच्यामध्ये बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन दिलेल्या आहेत, जे तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सॉल्व करून याची प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे एखादी रिॲक्शन कशी बॅलन्स केली जाते, एक्झामला तुम्हाला विचारली जाते, एखादी रिॲक्शन दिली जाते आणि ती बॅलन्स करा म्हणून सांगितली जाते, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्सचा वापर करून ती रिॲक्शन बॅलन्स करावी लागते. मग त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजमध्ये बऱ्याचशा रिॲक्शन दिलेले आहेत आणि तुम्ही त्या डायजेस्टमध्ये बघून सॉल्व करू शकता. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे 5th नंबरचा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन, हा जो काही क्वेश्चन आहे तो गेल्या वेळेस बोर्डाला पडलेला आहे, मोठा क्वेश्चन. ओके, याच्यानंतर इथे बघा क्वेश्चन नंबर 6मध्ये रिॲक्टंट कोणते ऑक्सिडेशन रिडक्शन ते आपलं झालं नाही शिकून, ते नंतर सांगेन. पण 7th मध्ये तुम्हाला ह्या 4 रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. ह्या 4ही रिॲक्शन तुम्हाला स्टेप वाईज बॅलन्स करायचे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला पहिली स्टेप ॲज इट इज रिॲक्शन लिहून घ्यायची, दुसरी स्टेप तुमची कॉलम करायचा, कॉलम करून मध्ये एलिमेंट्स लिहायचे, रिॲक्टंटमध्ये किती ॲटम आहे त्या एलिमेंटचे, प्रोडक्टमध्ये किती आहेत, त्यानुसार कोणता इम्बॅलन्स आहे. सपोज सगळेच एकसारखे आले तर ती बॅलन्स रिॲक्शन असते, बॅलन्स करायची गरज भासत नाही. पण जर एखादाही जरी एलिमेंट जर इम्बॅलन्स असेल तर तो बॅलन्स करावा लागतो. असं होत नाही की एकदाच बॅलन्सिंग करावं लागतं. ज्यावेळेस एखादा एलिमेंट आपण बॅलन्स करायला जातो त्यावेळेस दुसरा एलिमेंट काय होतो, इम्बॅलन्स होतो. त्यावेळेस पुन्हा आपल्याला ती स्टेप करावी लागते. म्हणजे जो बॅलन्स आहे तो इम्बॅलन्स झालेला पुन्हा तुम्हाला बॅलन्स करावा लागतो. अशा पद्धतीनं तुम्हाला हे 4 एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही स्टेप बाय स्टेप हे रिॲक्शन बॅलन्स करू शकता. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण हे टाईप्स जे आहेत, 4 टाईप्स आहेत केमिकल रिॲक्शनचे. पहिला म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, ओके, दुसरी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, देन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड लास्ट वन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. खूप सोपं आहे हे. स्टेप बाय स्टेप आपण उद्याच्या किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन, बऱ्याच वेळा याच्यामध्ये शॉर्ट नोट किंवा दोन्हीमध्ये डिफरन्स विचारला जातो. फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स लिहा, अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. इथे एक टर्म आहे बघा, बॅलन्स्ड इक्वेशन. जे डेफिनेशन आहे, जी इम्बॅलन्स्ड इक्वेशनचे डेफिनेशन, त्याच्यामध्ये चेंजेस करायचं आहे, एक वर्ड फक्त नॉट काढून टाकायचं आहे आणि ती जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तुम्ही इथं लिहू शकता. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये नाही, अजून तुम्हाला यातला काही झालेला नाही आहे. गिव्ह रिझन्स दिलेले आहेत. लेसन अजून बराचसा राहिला आहे आपला, तो होऊन जाईल. फक्त स्टेप बाय स्टेप आज आपण फक्त रिॲक्शन बॅलन्स कशी करायची ते स्टेप, तिथं टेबल फक्त तुमच्या लक्षात ठेवायचे. एक टेबल झाला की दुसरा टेबल झाल्यानंतर बघायचं की रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे किंवा नाही. जर रिॲक्शन बॅलन्स नसेल तर पुन्हा तुम्हाला ती रिॲक्शन काय करावी लागते, बॅलन्स करावी लागते. ठीक आहे. जोपर्यंत दोन्हीकडचे ॲटम्स एकसारखे येत नाहीत
तोपर्यंत तुम्हाला ती रिॲक्शन बॅलन्स करावी लागते. आणि मग शेवटी तुम्ही लिहू शकता की दिलेली रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स्ड आहे. इथे बघा तुम्हाला ती दाखवली. ठीक आहे, ही रिॲक्शन कशी झाली? बॅलन्स्ड रिॲक्शन. अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागतं. ओके, थँक्यू एव्हरीवन, बाय.